नमस्कार. लाडकी बहीण योजनेचे नियम आता बदललेले आहे. कालच पत्रकार परिषद घेऊन अदिती तटकरे यांनी सांगितले आहे 5 नवीन नियम लाडक्या बहिणींसाठी लागू होणार आहे. याविषयी सविस्तर माहिती व्हिडिओमध्ये सांगण्यात आलेली आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत रहा. लाभार्थी यादीत तुमचे नाव असेल तरच इथून पुढे तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळणार आहे. अदितीताई तटकरे यांनी सांगितले ज्यांची 4 चाकी वाहनं आहे त्या महिला लाभ घेत आहे त्यांचं परिवहन मंडळाकडून क्रॉस व्हेरीफाय करण्यात येणार आहे. ज्यांची नावं मिसमॅच झाली आहे म्हणजेच आधार कार्डवर नाव वेगळं आणि बँक खात्यावर नावाची स्पेलिंग वेगळी आहे ते एक क्रॉस व्हेरिफिकेशन करत आहे. लाडकी बहीण योजनेत एक महत्त्वाची अपडेट म्हणजे लाडक्या बहिणींसाठी खूप मोठी आनंदाची उत्साहाची बातमी आहे. बऱ्याच महिलांचे टेन्शन देखील वाढणार आहे. नवीन वर्ष सुरू होताच लाडक्या बहिणींच्या अर्जाची छाननी होणार आहे असे अदिती तटकरे यांनी सांगितले आहे. 40 लाख महिलांचे अर्ज वगळण्यात येणार आहे. लक्षपूर्वक व्हिडिओ बघा. तुम्ही लाडकी बहीण योजनेस पात्र आहात का? मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभार्थ्यांची छाननी करण्यात येणार आहे. ज्या महिला हे सगळे निकष न पाळता आधी लाडक्या बहिणींचा हप्ता घेत होत्या त्यांचे पैसे वसूल केले जाणार आहे. त्यांच्यावर कारवाई देखील करण्यात येणार आहे. ही छाननी करण्यासाठी सरकार आता इन्कम टॅक्स विभागाची मदत घेणार आहे. बऱ्याच महिलांचे अर्ज यातून वगळले जाणार आहे. त्यामुळे यात तुम्ही पात्र असाल किंवा नसाल हे व्हिडिओमध्ये नक्की बघा. पण नेमक्या कोणत्या महिला यातून कमी करण्यात येणार आहे आणि कोणत्या महिला लाडकी बहीण योजनेस पात्र असणार आहे हे व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत सविस्तरपणे सांगितलेलं आहे. व्हिडिओ पाहत रहा. ज्या महिला लाभार्थी यादीतून वगळण्यात येणार आहे कुठले नियम आहे ते आपण बघूया सविस्तरपणे व्हिडिओमध्ये. लाडक्या बहिणींच्या खात्यावर नुकताच 6वा हप्ता 1,500 रुपये म्हणजेच 1,500 रुपये आलेला आहे. काही महिलांना या हप्त्याचा लाभ मिळालेला नाही. काही महिलांना 1 रुपया देखील हप्ता आलेला नाही. सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत रहा. अनेक महिलांच्या खात्यावर निर्बंध येणार आहे त्यामुळे त्या महिला लाडकी बहीण योजनेस पात्र होणार आहे. अनेक महिलांना 6वा हप्ता मिळाला परंतु अनेक गोरगरीब महिलांना आजपर्यंत एकही हप्ता आलेला नाही. 7वा हप्ता जो आहे तो 2100 रुपये येणार आहे. अनेक महिला या लाडक्या बहीण योजनेसाठी अपात्र होणार आहे. अदिती तटकरे या म्हणाल्या की 5 निकष लागणार आहे. या संदर्भात पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. 5 निकष लावण्यात आले आहे. यामध्ये तुम्ही जर बसत नसाल लाडक्या बहिणींचा एकही हप्ता मिळणार नाही. कुठले 5 निकष आहे ते लक्षपूर्वक ऐका. व्हिडिओ स्टेप बाय स्टेप पाहत राहा म्हणजे तुम्हाला सर्व माहिती व्यवस्थितपणे समजणार आहे. संक्रांतीला लाडक्या बहिणींचा 7वा आणि 8वा हप्ता येणार आहे. दोन्ही हप्ते मिळून 4200 रुपये म्हणजे 4200 रुपये तुमच्या खात्यावर जमा होणार आहे. तुमच्या अर्जाची छाननी होणार आहे. हा निर्णय सरकारकडून घेण्यात आला आहे. जे चुकीच्या मार्गाने पैसे घेत होते 40 अर्ज भरून लाडक्या बहिणींचे पैसे उकळत होते अशा भोंदूंना आता आळा बसणार आहे. 5 कडक नियम लावण्यात आले आहे. लाभार्थी यादी देखील जाहीर करण्यात आली आहे. तुम्ही जर लाभार्थी यादीत असाल तर लाडक्या बहिणींचे पुढील 5 वर्ष तुम्हाला हप्ते मिळणार आहे. आर्थिक शिस्त राखण्यासाठी लाभार्थींचा अर्ज छाननी हा निर्णय घेण्यात आला आहे. ही योजना गरीब आणि गरजू लोकांसाठी काढलेली आहे. गरीब आणि गरजू लोकांनाच हा लाभ घेण्यात यावा यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. ज्या 40 लाख महिला लाडक्या बहिणींचा हप्ता घेतात त्यांचा आता अर्जाची छाननी करण्यात येणार आहे. कोणती 5 नियम आहे यात जर तुम्ही आला 5 नियमात तुम्ही बसत असाल तर तुमच्या अर्जाबद्दल काहीही प्रॉब्लेम येणार नाही. पण जर तुम्ही ह्या नियमात बसत नसाल तर मात्र तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा हप्ता येणार नाही. निवडणुकीत सरकारला महिलांकडून खूप आशीर्वाद सपोर्ट मिळाला आहे. सरकारला महिलांचा फायदाच झालेला आहे.
1 तारखेला हप्ता येणार होता, तो आला नाही. त्यामुळे महिला वर्गात प्रचंड नाराजी व्यक्त केली जात आहे. 30 डिसेंबरला तुम्हाला 6वा हप्ता आला आहे. संक्रांतीला 7वा व 8वा हप्ता म्हणजेच संक्रांतीला 2100 प्लस 2100 रुपये मिळून 4200 रुपये तुम्हाला मिळणार आहे. गॅससाठी देखील पैसे सरकार तुम्हाला देणार आहे. यामध्ये काही 5 नियम लावले आहे. यात जर तुम्ही बसत असाल तरच तुम्हाला पुढील हप्ते मिळणार आहे, असे अदिती तटकरे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले आहे. लाभार्थी यादीत नाव नसेल तर पुढील 5 वर्ष तुम्हाला लाडक्या बहीण योजनेचे पैसे मिळणार नाही. अर्जदार महिलांच्या कुटुंबांमध्ये अर्जदारांचे उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी असावे. पडताळणी करण्यासाठी इन्कम टॅक्स विभागाकडून माहिती मागवली जाणार आहे. तुमचे आधार कार्ड, पॅन कार्ड सर्व लाडक्या बहिणींनी अर्ज भरण्यासाठी दिलेले आहे. त्यामुळे तिथे समजणार आहे तुमचे उत्पन्न किती असणार आहे. त्यासाठी इन्कम टॅक्स विभागाची सरकार मदत घेणार आहे. पॅन कार्ड सोबत उत्पन्नाची पडताळणी केली जाणार आहे, असे अदिती तटकरे यांनी सांगितले आहे. येणाऱ्या अर्थसंकल्पानुसार 2100 रुपये हप्ता मिळणार आहे. आधी तुम्हाला 1500 रुपये हप्ता मिळत होता. आता येणाऱ्या अर्थसंकल्पानुसार तुम्हाला 2100 रुपये हप्ता वाढवून देण्यात आलेला आहे. या 5 नियमांच्या बाहेर ज्या महिला असतील त्यांना 1 रुपया देखील मिळणार नाही. या नियमांच्या बाहेर तुम्ही गेलात, इथून पुढे तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळणार नाही. लाडकी बहीण योजनेत नवीन अर्जाची पडताळणी होणार आहे. नवीन अर्ज भरून देण्याची देखील शक्यता आहे. अनेक लाडक्या बहिणी चुकीच्या मार्गाने अर्ज भरून पैसे घेत आहे. गैरप्रकार देखील झाले आहे. अपात्र महिला या योजनेचा लाभ घेत आहे. ज्या महिलांचे उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त असेल अशा महिलांना लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळणार आहे. 2.5 लाखापेक्षा जास्त उत्पन्न असणाऱ्या महिलांना लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळणार नाही. लक्षात घ्या, तुमच्या घरात 4 चाकी वाहन असेल तर लाडक्या बहिणीचा हप्ता मिळणार नाही. ज्यांच्या घरामध्ये 4 चाकी वाहन असेल म्हणजेच ज्यांच्या घरामध्ये 4 व्हीलर असेल पण टॅक्सी आणि ट्रॅक्टर वगळता, ह्या 2 वाहनं वगळता जर तुमच्या घरात इतर 4 चाकी वाहनं असतील तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळणार नाही, असं पत्रकार परिषदेत अदिती तटकरे यांनी सांगितले आहे. टॅक्सी आणि ट्रॅक्टर यासाठी वगळण्यात आले आहे. हे असेल तर चालू शकते. पेन्शन घेत असाल, इन्कम टॅक्स भरत असाल, तुम्ही 4 चाकी गाडी जर तुमच्याकडे असेल तर हा हप्ता तुम्हाला चालणार नाही. तुम्ही पेन्शनधारक असाल, पेन्शन सरकारकडून तुम्हाला येत असेल आणि तुम्ही इन्कम टॅक्स जरी भरत असाल तरी देखील लाडक्या बहिणीचा हप्ता तुम्हाला मिळणार नाही. यापुढे एका घरातील 2 अर्ज चालणार आहे फक्त, किंवा त्यापेक्षा जास्त अर्ज चालणार नाही. एका घरातील फक्त 2 अर्ज तुम्हाला चालणार आहे. 2पेक्षा अधिक अर्ज तुम्हाला भरता येणार नाही. तुमच्या घरामध्ये जर 3 महिला असतील, 4 महिला असतील तर 4 अर्ज तुम्हाला भरता येणार नाही. एका घरामध्ये 2 महिला असतील, 3 महिला असतील तर कितीही महिला असू द्या, फक्त अर्ज हे आपल्याला 2च करायचे आहे. एका घरातले फक्त 2 अर्ज स्वीकारण्यात येणार आहे, असं पत्रकार परिषदेत अदिती तटकरे यांनी सांगितले आहे. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.